डेल्टा कॉर्पचा स्टॉक पडलाय आज 25%. वेरॅज नजारा टेक्नॉलॉजीज जी एक ऑनलाईन गेमिंगमध्ये एक पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू त्यांचा ऑनलाईन गेमिंगमध्ये आहे, त्यांचा स्टॉक पण आज खाली आहे 5%. जेव्हा मार्केट सुरू झालं होतं तेव्हा नजाराचा स्टॉक ऑलमोस्ट 15%नी खाली होता. तिथनं थोडासा रिकवर तो झाला आहे. तर आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. न्यूज तर तुम्हाला माहितीच असेल की जीएसटी काउन्सिलनी 28% जीएसटी लेवी करायचं ठरवलं आहे ऑन 3 गोष्टी आहेत ज्याच्यावरती हे येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन गेमिंगवरती 28% जीएसटी येणार आहे. त्याशिवाय हॉर्स रेसिंग आणि कसिनो बिझनेसवरती पण 28% जीएसटी गव्हर्नमेंटनी लेवी करायचं ठरवलं आहे. तर या गोष्टींनी या सगळ्या ज्या चेंजेस आणतंय जीएसटी काउन्सिल त्याच्यामुळे काय काय गोष्टी बदलणार आहेत त्या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर जीएसटी काउन्सिल ऑनलाईन गेमिंग, कसिनोज, बेसिकली गॅम्बलिंग बेस्ड ज्या आपण बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये एक जीएसटी रेट आणणार होतं. हे आधीपासून डिसाइडेड होतं. इनफॅक्ट जीएसटी रेट ऑलरेडी आहे याच्यामध्ये, पण तो जीएसटी एक्झॅक्टली कुठल्या अमाऊंटवरती लावायचा याच्याबद्दल आत्तापर्यंत जीएसटी काउन्सिलनी एक सहमती अजून आणलेली नव्हती. तर तो 28% जीएसटी आपण टोटल अमाऊंट जो पण कन्सिडरेशन देणार आहे कस्टमर त्याच्या अमाऊंटवरती लावायचं की जे फी प्लॅटफॉर्म चार्ज करते, फक्त तेवढं जे कमिशन जे चार्ज करत आहे जे पण प्लेअर असेल, फॉर एक्झाम्पल डेल्टा कॉर्प असेल तर फक्त जे कमिशन डेल्टा कॉर्प चार्ज करत आहेत त्याच्यावरती आणायचं की जे ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू आहे GGR ज्याला म्हणतात त्याच्यावरती आणायचं. तर या सगळ्या गोष्टींबद्दल अजून क्लॅरिटी आलेली नव्हती. तर तेच एक्सपेक्टेशन होती की जीएसटी काउन्सिल कधीतरी याच्यावरती क्लॅरिटी देणार आहेत. आणि त्यांनी काल हे सांगितलं आहे की 28% जीएसटी फेस व्हॅल्यू, फुल फेस व्हॅल्यूवरती जीएसटी लेवी केला जाणार आहे. फुल फेस व्हॅल्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी कुठली ऑनलाईन गेमिंगमध्ये एक बेट घेणार आहे फॉर से ₹100 तर त्या पूर्ण ₹100वरती 28% जीएसटी तुम्हाला पहिलेच लेवी केला जाईल. हे या जीएसटी काउन्सिलच्या मीटवरनं हे क्लिअर झालं होतं, जीएसटी काउन्सिलच्या सर्क्युलरवरनं. गव्हर्नमेंटनी जीएसटी काउन्सिलनी एक गोष्ट इथे क्लिअरली सांगितलेली आहे की तो गेम लकचा असो किंवा स्किलचा असो, खूप सारे गेमिंग कंपनीज असं मार्केट करतात त्यांच्या गेमला की त्यांचा जो गेम आहे दॅट इज बेसिकली अ गेम ऑफ स्किल. बट गव्हर्नमेंटने सांगितलंय की लक असो स्किल असो कसंही तुम्ही गेमला मार्केट करा, 28% जीएसटी भरायला लागेल जर तो ऑनलाईन गेमिंग बेस्ड बिझनेस असेल, ऑनलाईन गेमिंग बेस्ड तो गेम असेल तर त्या केसमध्ये. तर तसं इथे चेंजेस गव्हर्नमेंटने इथे सांगितलेले आहेत. आत्तापर्यंत या गोष्टींमध्ये रेग्युलेटरी इश्यू असा होता की जो पण टॅक्स होता तो फक्त जी प्लॅटफॉर्म फीज चार्ज होत होते त्याच्यावरती 18% जीएसटी आत्तापर्यंत येत होता. तर तेच आपण इथे अर्लियर काय सिनारिओ होता आणि आता काय चेंज झालं आहे ते आपण इथे एका एक्झाम्पल थ्रू समजायचा प्रयत्न करू. तर पहिले सिच्युएशन अशी होती की फॉर एक्झाम्पल एक कन्सिडरेशन ₹100 कोणी भरतंय टू टेक अ बेट, तर त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लॅटफॉर्मनी 20% प्लॅटफॉर्म फीज जर तो प्लॅटफॉर्म लेवी करणार असेल तर ₹20ची प्लॅटफॉर्म फी ₹100च्या बेटवरती बनत होती. त्या ₹20वरती 18% जीएसटी म्हणजे साधारण ₹3.5 जीएसटी इथे बसत होता. तर ₹3.6चं जीएसटी इथे इन्कर करायला लागत होतं कंपनीला, जे ते कस्टमरकडनं रिकवर करत होते. आता चेंज असा येतो आहे की जे ₹100ची बेट किंवा कन्सिडरेशन जे कस्टमर इन्कर करणार आहे टू टेक द बेट ऑन देअर प्लॅटफॉर्म, तर त्याच्यावरती ₹100वरतीच तुम्हाला 28% जीएसटी भरायला लागणार आहे. म्हणजे ₹28 जीएसटीच इन्कर होणार आहे जर तुम्ही ₹100ची बेट घेतली तर. त्याच्याशिवाय जर तुमचा प्लॅटफॉर्म फी 20%चा असेल तर तो जो पण प्लॅटफॉर्म असेल तो इन्कर करेल. तर बेसिकली हा जो सर्क्युलर आहे हा कंपनीजला डिरेक्टली अफेक्ट नाही करत. म्हणजे डेल्टा कॉर्पचे रेव्हेन्यूज किंवा प्रॉफिट्स अचानक 28%नी कमी नाही होणार आहे बिकॉज ऑफ दिस सर्क्युलर, पण बिकॉज ते हे कॉस्ट कस्टमरकडनं रिकवर करतील त्याच्यामुळे डिमांड साईड जो आहे डेल्टा कॉर्पचा ह्या बिझनेसचा तो बराच अफेक्ट होऊ शकतो. याच्यामुळेच मार्केटनी त्यांच्या स्टॉकला आज एवढं पनिश केलेलं दिसतं आहे. 28% जेव्हा जीएसटी बसेल तर तेव्हा बेसिकली तुमचे प्लॅटफॉर्म फीज जर 28%पेक्षा कमी असतील तर एखादी कंपनी लाईक डेल्टा कॉर्प त्यांना जीएसटी जास्त पे करायचं आहे कम्पेअर्ड टू द रेव्हेन्यू दॅट दे आर मेकिंग इन द बिझनेस. तर हा एक मेजर प्रॉब्लेम इथे या सगळ्या कंपनीजला इथे येणार आहे, ज्याच्यामुळे यांचे स्टॉक्स आज इतके पडताना दिसत आहेत. नेहमी कॅसिनो बिझनेसमध्ये किंवा ऑनलाईन गेमिंग बिझनेसमध्ये हे म्हटलं जातं की द हाऊस ऑलवेज विन्स.
सो जो पण प्लॅटफॉर्म आहे दॅट इज ऑलवेज गोइंग टू विन. आता गव्हर्नमेंटनी इथे GST काउन्सिलनी इथे मेन्शन करायचं ट्राय केलं आहे की द गव्हर्नमेंट विल ऑलवेज विन, गव्हर्नमेंट इथे नेहमी जिंकणार आहे. हे या 28% GST अनाउन्समेंटने इथे एक क्लिअर होतं आहे. तर अशा बिझनेसेसमध्ये ॲज अन इन्व्हेस्टर आपण काय केलं पाहिजे? जर तुम्ही डेल्टा कॉर्प सारख्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही तुमचं कन्व्हिक्शन परत मांडलं पाहिजे की तुम्हाला पोझिशन घ्यायच्या आधी किंवा तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अशा सगळ्या सेक्टर्समध्ये, अशा सगळ्या बिझनेसेसमध्ये काय रिस्क असू शकतात. रेग्युलेटरी रिस्क हा एक मेजर चॅलेंज असतो या सगळ्या बिझनेसेसमध्ये आणि तेच आपल्याला आज बघायला मिळतं आहे की एक सर्क्युलर फ्रॉम दी GST काउन्सिल तुमच्या बिझनेसला किती अफेक्ट करू शकतं हे इथे क्लिअर झालेलं आहे. आणि याच गोष्टी आपण इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी फॉर अ लॉंगर टर्म नेहमी डोक्यात ठेवल्या पाहिजे की काय काय रिस्क आहेत जे तुमच्या बिझनेसला अफेक्ट करू शकतील. ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, कॅसिनोज या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये रेग्युलेटरी हर्डल्स नेहमीच राहिलेल्या आहेत. त्यामुळे या सर्क्युलरने काही नवीन गोष्ट कळलेली नाही आहे मार्केटला. इट्स जस्ट की अमाऊंट GSTची हायेस्ट ब्रॅकेटची आहे आणि ती फुल कन्सिडरेशनलाच अफेक्ट करते. त्याच्यामुळे स्टॉकने आज इतकं निगेटिव्हली इथे रिॲक्ट केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही मार्च 23चे नंबर्स पाहिले डेल्टा कॉर्पचे तर तुम्हाला असं वाटू शकतं की नंबर्स खूप चांगले आहेत, प्रॉफिटची ग्रोथ खूप आहे, पण या रेग्युलेटरी गोष्टी पण आपण डोक्यात ठेवल्या पाहिजे वाईल मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट. ऑन अ लाईटर नोट, फ्युचर्स अँड ऑप्शन्स सारख्या गॅमलिंगमध्ये अजूनही काही टॅक्स गव्हर्नमेंटने आतापर्यंत लावलेला नाही आहे. सो असं होऊ शकतं की खूप सारे लोक ज्यांना बेट करायचं आहे ते मे बी फ्युचर्स अँड ऑप्शन्स मार्केटमध्ये इथे मूव्ह होतील. बट दॅट इज जस्ट ऑन अ लाईटर नोट. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर वाटला आहे तर व्हिडिओ लाईक जरूर करा, कमेंट करा आणि शेअर करा मॅक्सिमम लोकांबरोबर. आणि आमची वेबसाईट investYadnya.in चेक करणं बिलकुल विसरू नका. खूप चांगले ऑफर्स आहेत आमच्या वेबसाईटवरती ऑन अ लॉट ऑफ प्रोडक्ट्स. 55%चं तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं आणि एक फ्री लर्निंग कोर्स पण मिळेल जर तुम्ही कुपन कोड यूज केला मॉन्सून. तर मला खात्री आहे की तुम्ही आमची वेबसाईट नक्कीच चेक कराल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.